अरे इतका अस्वस्थ का होतोय? मी कुठे अस्वस्थ आहे? काहीतरीच तू बोलतेस आहे. पण ती तुला म्हणाली ना नक्की की मी येणार आहे म्हणून? हो. मग अजून कशी नाही आली? येईल रे. किती हायपर होतोय. अरे परत तेच. आई हे बघ, मला वाट पाहण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते वाट पाहताना जे होतं, जाऊ दे बरं आई, मी नाही सांगू शकत तुला. अरे मला सांग ना, मला कळू दे तरी. मला एक सांग, तुझं आणि बाबांचंही लव्ह मॅरेज होतं? पण तुझे बाबा असे अस्वस्थ होत नव्हते तुझ्यासारखे. ते असतील संयमी, मी नाहीये. किती वेळ? एक काम कर, तू थांब, मी दारू उघडतो. हा नाही, तू जा, तू दारू उघड, मी इथे थांब. नाही आई, एक मिनिट, मी जाऊन दारू उघडतो. तू मानसी आहे, बस. काय योगायोग बघ. म्हणजे आम्ही जस्ट आता तुझ्याविषयीच बोलत होतो आणि तू एंटर झालीस. मानसी, तुला आज हॉस्पिटलला नाही जायचं? अरे तू तिच्यासाठी प्रायोरिटी आहेस हेच सांगायचंय तिला. काय ग? आजीने ह्या नारळाच्या वड्या दिल्या. वा, आता ह्याच्या बरोबर काही गरमागरम मिळालं तर मस्त. थांबा मी करते. अगं नाही, घर माझं आहे, सो मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बसा. अगं करू दे. लग्नाआधी सगळे नवरे अशीच सर्व्हिस देत असतात. करू दे. पण गप्पा मारूया. मी जरा दोन्ही एकत्र आणतो. आलोच. आज मी सलीलला घावणं करून द्यायला सांगणार आहे. त्याला येतं करता? पीठ भिजवून दिलं की करतो. म्हणजे हात नाही बसलाय त्याचा, पण आता इथे मुंबईत आल्यापासून करायला लागलाय. पण मला त्याची सवय नाही होऊ द्यायची त्याला, म्हणून मला सून हवी आहे. अगं बरोबर आहे, पण मानसीला डॉक्टरकीतून वेळ तर मिळायला पाहिजे. का नाही मिळणार वेळ? काढेल किती. काय ग? हो, ठरवलं की काढता येतो वेळ. मी आलोच. मला जेव्हा मुलगा झाला ना, तेव्हाच मी ठरवलं होतं की मी टिपिकल सासू होणार नाही. आणि मी टिपिकल सासू न होण्यासाठी मला सुद्धा नॉन टिपिकल सून हवी ना, तुझ्यासारखी. एकमेकांमध्ये ट्रान्सपरन्सी असली ना की सासू सुनेत कधीच भांडणं होत नाही, आणि आपल्यातही ती तशी होणार नाही. पण त्यासाठी आधी एकत्र राहायला हवं. म्हणून मी सलीलला सांगून टाकले की मुंबईला झालेली बदली परत बँगलोरला करून घे, आणि आत्ताच आपण मानसीला घेऊन जाऊया. बाय द वे, तिथे तुझी खूप दमछाक होणार आहे. मनाची तयारी करून ठेव. दमछाक कसली? अगं, बँगलोरला सलीलचे खूप मित्र आहेत, आणि तिथे गेल्यावरती तो सतत मित्रांच्या गोतावळ्यात असतो. तिथेच तुझा सगळा वेळ जाईल. मैत्रीण मात्र मी एकटीच आहे. आम्ही अगदी सगळं डिस्कस करतो. आमचं नातं मोकळं आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.